सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होताना आपल्याला दिसतायत। सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासामध्ये आरोपींबाबत नवनवीन माहिती गोळा केली जाते। काल 4 आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं गेलं आणि या दरम्यान मारेकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कोणतीही भीती किंवा पश्चात्ताप मुळीच दिसला नाही। तर सीआयडी तपासामध्ये डिजिटल एव्हिडन्स हाती लागलेत आणि या माध्यमातून सुद्धा सध्या तपास केला जातोय। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पळून जाण्यास ज्यांनी मदत केली त्यांचा शोधही सध्या घेतला जातोय। या सगळ्या प्रकरणासंदर्भात नवीन अपडेट्सबद्दल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडनं। गोविंद, नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामध्ये आणखीन कुठली माहिती समोर येते? निश्चितपणे संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे झाली, ती घटना किती भयंकर होती, हे आता जे 5-6 आरोपी आहेत या आरोपीच्या तपासणीमधून एसआयटीला किंवा सीआयडीच्या अधिकाऱ्यांना कळत आहे। म्हणजे ज्यावेळी संतोष देशमुख याचं अपहरण झालं आणि अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा खून झाला, ज्यावेळी ही सगळ्या घटना घडत होती त्यावेळी व्हिडिओ काढण्यात आले, काही डिजिटल एव्हिडन्स आज सीआयडीच्या ताब्यात मिळालेत आणि ज्यामध्ये हे जे मारेकरी आहेत संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नाही आहे अथवा भीती नाही आहे आणि त्यामुळं अशा क्रूर गुन्हेगारावर कडक शासन झालं पाहिजे असे सीआयडीचे तपास अधिकारी कोर्टामध्ये म्हणले। जे पुरावे समोर लागत आहेत की या दरम्यान अनेक लोकांच्या संपर्कामध्ये हे गुन्हेगार होते आणि याच तपासामध्ये आत्तापर्यंत जवळपास 5 मोबाईल फोन हे सीआयडीने जप्त केलेत। जप्त केलेल्या मोबाईलमध्ये बराच डाटा रिकवर झालेला आहे, यामध्ये काही व्हिडिओचा समावेश आहे। विशेष म्हणजे त्यानंतर या आरोपींना पळून जाण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचा तपास सीआयडी घेते आहे। मात्र अनेकांचे मोबाईल आता बंद आहेत, त्या मोबाईलचा पत्ता दिलेली जी व्यक्ती आहेत ती व्यक्ती घरी आढळून येत नाही आहे असं सीआयडीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा तपास आता वेगानं पुढे जातो आहे। विशेष म्हणजे हे कृत्य करत असताना जे हत्यार वापरण्यात आले होते त्यामध्ये 4 रॉड होते, लाकडी काठी होती, फायटर होता, असे तीक्ष्ण हत्यारं होती ज्याने संतोष देशमुख यांना मारहाण झाली, हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आलेत। त्यामुळं 7 आरोपींना तपासल्यानंतर आता सीआयडी या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। धन्यवाद गोविंद। तर अशा पद्धतीचे भयानक काही खुलासे या बाबतीमध्ये होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।